गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यात पहिले GS फार्मरवर आपलं स्वागत आहे. चला मित्रांनो, एक दूध उत्पादक शेतकऱ्यांची कशी सुरुवात होत असते दिवसाची ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ब्लॉगच्या माध्यमातून. सर्वात प्रथम गोठ्यात आलो. गाईंनी फार घाण केलेली ती घाण एकदा स्वच्छ करून घेतली. खोऱ्याने व्यवस्थितपणे शेण मागे ओढून घेतले. खोऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण शेण मागे पटपट ओढून घेतले. मित्रांनो, काही गाई खाली बसलेल्या होत्या, त्यांना सुद्धा उठून टाकलं. एक गाय पलीकडली ती तर उठायला तयार नव्हती. जाऊ द्या, मशीन जोडली लगेच पटकन दूध काढायची. जी एक नंबरची गाय आहे, तिला पण असून मशीन वगैरे लावून तिचं दूध मशीनने पटपट काढून घेतलं. मशीन कशी वाजत होती, खटक खुटुक खटक खुटुक खटक खुटुक खटक खुटुक असा मशीनीचा आवाज येत असतो मित्रांनो. सन 5 मिनिटात अवघ्या 5 मिनिटात एका गाईचं दूध निघतोय मित्रांनो. तुम्ही बघू शकता नळीतून कसं दूध येत आहे. टेक्नॉलॉजी फार चांगली आहे मित्रांनो, नाही तर हाताने एवढं मित्रांनो, कारण हाताने आपण एवढं दूध काढू शकत नाही. त्याच्यामुळे आता याचं बी थोडंसं दूध काढून घेतलं मित्रांनो. आणि चला मग आता आपल्याला कुट्टी करायची आहे, यासाठी मी आलो कुट्टीकडे. सगळ्यात पहिले पोतं इथं आतरून घेतलं लागतं, याच्यावर कुट्टी काढायची मित्रांनो. आपल्याला हे कालवडीला वाटलं की आपण त्यासाठी दूध आणलेलं आहे, पण आपण याला दूध नंतर बाजू. सगळ्यात पहिले कुट्टी चालू करून घेतली. मग आता हिरवा चाऱ्याची कुट्टी करतोय. नेपियर आहे मित्रांनो, आपल्याकडे 3-4 प्रकारचे चारे आहे मित्रांनो. मक्का आहे, नेपियर आहे आणि मेगा स्वीट नावाची ज्वारी सुद्धा आहे. पण आपण सध्या आता गवतच आणलेलं आहे मित्रांनो. जो हिरवा चाऱ्याची कुट्टी केली मित्रांनो. खटखट 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 असा आवाज येत असतोय. मग याच्यात थोडा याच्यात सुका चारा सुद्धा टाकावा लागतोय मित्रांनो. चला, सगळ्यात पहिले ते आपण थोडं पुढं ओढून घेऊ कुट्टी. मग आता लगेच जाऊन थोडं कडबा कुट्टी करून घेऊ, कारण मित्रांनो आपल्या जनावरांना दोन्ही चारा मिक्स पाहिजे. नुसतं हिरवा किंवा नुसतं सुका हा देऊन चालत नाही. त्यासाठी आपण हिरवा आणि सुका द्यायचे. चला मित्रांनो, आता कुट्टी काढणं झाल्याच्या नंतर आपल्याला आंघोळ करून डेअरीवर जायचं आहे दूध घेऊन मित्रांनो. कारण आज आमच्या गावातला सप्ताह बसणार आहे, याच्यामुळे आंघोळ करून डेअरीवर जावं लागेल आपल्याला मित्रांनो. चला, तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यातून व्ह्यू दाखवतोय. खूप चांगला व्ह्यू होत होता. आणि सकाळी तर आंघोळ करून डेअरीवर जायला आज मजाच आली. त्याच्यामुळे फास्ट आलो मित्रांनो. गावात वर्दळी बुद्रुक आमचं गाव आहे मित्रांनो. आता आलो आहे डेअरीवर. बघा, आमच्या मंदिरासमोरच आमची डेअरी आहे. दीपक भाऊ बसलेले एकदम जणू काय माझीच वाट पाहत असन. भरत भाऊ हसायले, हे काय प्रकार आहे मोबाईल हातात घेऊन म्हणून. आणि तसंच आलो मित्रांनो मी आता मंदिरात आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले संपूर्ण मंदिराचं दर्शन केलं मित्रांनो. सोमपुरी बाबा, शिवपुरी बाबा यांचं दर्शन घेतलं आणि लगेच मंदिराच्या पाठीमागे आलो आहे. तिकडं महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. इकडे सगळ्यात पहिले नंदी बाबाचं दर्शन घेतलंय. मग इकडं आतमध्ये काहीतरी स्वच्छतेचं काम चालू आहे, त्याच्यामुळे बाहेरूनच मंदिरात दर्शन घेतलंय. आणि मग आलो इकडं विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे. बघा मित्रांनो, विठ्ठल रुक्माईचे सुद्धा दर्शन घेतले संतोषराव महाराजांचे. आता हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं मित्रांनो. बघा, आता हनुमंतरायाच्या दोन्हीकडून सुद्धा मूर्तीला तोंड आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडल्या लोकांना दर्शन घेता येते. तसेच सगळ्या संपूर्ण देवाचं दर्शन घेऊन मी आलो आहे मित्रांनो. आता पारायणाकडे जायचं होतं मला. इकडं पारायण बसणार होतं मित्रांनो. इथं तयारी चालू होती, अजून काय पारायण चालू झालं. घरी येतात आमच्या इथले गावचे दहा भेटले, त्यांना मी गाडीवर बसून आला. ते उलटे बसलेले होते टाकी धरून मित्रांनो. मग मी घरी आलो आहे. मग घरी आल्याच्या नंतर सर्वात प्रथम दुधाची बॉटल घेतली आणि आलो आहे आपल्या कालवडीकडे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कालवड किती अशी जणू काय माझी वाटच बघत असेल की बॉटल बघून लगेच कालवड उठली मित्रांनो. मग आता काय, तिला पहिले सोडून घेतो मित्रांनो, कारण तिला थोडा खेळत दूध पाजावं लागते, जेणेकरून त्याला चांगलं पचतं. मग दुधाची बॉटल घेतली. तिला काय असं तिथं दूध मागत होती मित्रांनो. ती खूप नटकट आहे मित्रांनो. ती डायरेक्ट अंगावर उड्या मारत असते मित्रांनो. आणि ही कालवड आपली फक्त 10 ते 12 दिवसाची आहे मित्रांनो. एकदम हेल्दी आहे मित्रांनो आपली कालवड. कसं बघा दूध पेत होती बघा. आणि दिसायला बी लय क्यूट आहे मित्रांनो. मला जे आहे ना, प्राण्यांना जीव लावणं किंवा त्यांची सेवा करणं हे खूप आवडतं मित्रांनो. याच्यामुळं मी त्यांची सतत सेवा करत असते.
आता याच्यानंतर थोडा हिला फिरवायला न्यावं लागतं मित्रांनो. मग मी घेऊन आलो हिला रोडवर आणि ही कामाला सोडून जायच ना झाली ती. ही माझ्याच चौकून राहून मारत होती, डबल दूध मागत होती काय करू मित्रांनो. पण आता हिला 3 लिटर दूध पाजतं मित्रांनो एका टायमाला. पण हिला थोडं आता फ्रेश केलं, खेळायला सोडलंय. मग हिचा शरीराचा व्यायाम सुद्धा होतो. खूप लाड लावतो मित्रांनो मी तिला. माझ्यासोबत राहते मित्रांनो. पण आता याला थोडं लांब गेली आणि मस्ती करायला लागली. खूप खेळते मित्रांनो. पण हे रोडच्या कडेला असल्यामुळे थोडं गाड्यांचा बेवा असतो मित्रांनो, कारण यांना सतत गाड्या वाहत असत्या आणि ती जोराने पळत असते मित्रांनो. असंच पळता पळता आता एक गाडी आली मित्रांनो आणि अलीकडून सुद्धा गाडी आली. गाडीवाले साधा बिग बेले मला म्हणे, भावा आम्हाला पाडशीन, हिला घरी घेऊन जाय. तसंच मित्रांनो खेळत होती. याच्यानंतर मग मी हिला घरी घेऊन आलो. थोडंसं खेळू दिलं आणि मग नंतर हिला लगेच घरी घेऊन आलं, कारण बाकीचे बी कामं राहिलेले होते मित्रांनो. ते संपूर्ण कामं आटपायचे होते मला. तर माझ्या मागं येत असते मित्रांनो. मी तिला आवाज दिला की लगेच माझ्या मागं झाला, तुम्ही बघू शकता. आपल्याला सशाच्या पिल्लाला सुद्धा दूध पाजावं लागेल, कारण तो खूप लहान आहे मित्रांनो, काही खात नाही. याच्यामुळे दूध पाणी त्याला पाजावं लागतं. मग आलो सशाच्या पिल्लाला थोडं दूध पाजलं. मग नंतर प्लेटमध्ये दाखवलं, कारण मित्रांनो असं तो पेत होता पण प्लेटमध्ये डायरेक्ट पेत नाही. याच्यामुळे असं थोडं पाजावं लागतं, नंतर प्लेटमध्ये दूध ठेवावं लागतं. मग मित्रांनो बघा, मी त्याला प्लेटमध्ये दूध ठेवलं आणि तो मस्त मांजरीसारखं दूध पिऊ लागला मित्रांनो. मांजर नाही, असं सशाचा पिल्लूच आहे. बघा किती छान पित होता. आता मित्रांनो सगळ्या गोरांना मी चारा टाकून दिला होता. चला तुम्हाला दाखवतो कसे आवडीने चारा खात होते. बघा सगळ्याकडे मित्रांनो. आता ही एक गाय जमणार आहे आपली. मित्रांनो आपल्याला जायचं होतं माळावरच्या शेतावर, कारण तिथं आपली मोटर चालू होती आणि आपल्याला गवत लावायचं. त्याच्यामुळं मी आणि माझे वडील आम्ही गेलो माळावरल्या शेतावर. बघू शकता मित्रांनो खाली पाणी देणं चालू होतं. इथं गवत लावायचं मित्रांनो. आपल्याला मोटर चालू होती. मी आलो मित्रांनो सगळ्यात पहिले कांदा बघण्यासाठी, कारण 8 दिवस झाले मी इकडे माळावरल्या शेतात आलो नव्हतो. आपला कांदा बी चांगला आहे मित्रांनो, कारण आपल्या कांद्यावर बहुतांश माशा आहे. बाकीच्या लोकांच्या कांद्यावर माशा नाही मित्रांनो. औंधा कांद्यावर माशाच बसून नाही राहिल्या, म्हणजे मधुमाशी असते ते एकही नाही आपल्या कांद्यावर. आपल्या कांद्यावर आहे मित्रांनो, पण बाकीच्या लोकांच्या कांद्यावर काहीच नाही. मग मित्रांनो इकडे बघितलं की मोटर चालू होती, अशी खालीच पाणी चालू होतं मोटरीचं. वडील तिकडे बदलत होते. मग आलो भुईमुगाच्या शेतात. एक भुईमुगाचं झाड उपटलंय आणि आलं धुण्यासाठी. पण मित्रांनो त्याला नुकत्याच शेंगा लागत होत्या, म्हणून त्याला काय फारशा शेंगा सापडल्या नाही. वडील म्हणाले की आता त्याला शेंगा लागल्या नाही, झाडं उपटू नको. मग लगेच हात धुवून घेतले आणि 2-3 शेंगा घेतल्या मित्रांनो आणि पाण्यात स्वच्छपणे धुवून घेतल्या आणि गेलो मित्रांनो. तिकडं एक आपल्याला मकासुद्धा पेरायची, ते मकाचं रान बघायला गेलो मी. तिकडे शेंगा धुवून मग असं कडीकडीनं सांगत असतो. तर मग बघा मित्रांनो किती चांगली शेंग धुवून किती कमी शेंगा लागलेल्या आहे मित्रांनो. मग आता आलो मित्रांनो मी भुईमुगाच्या शेताच्या वावरातून आलो बघा मकाचं शेत बघण्यासाठी. हे बघा मित्रांनो इथं स्प्रिंकलर जोडलेले होते आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे भिजलेले. उद्या याच्यात आपल्याला मका पेरायचे मित्रांनो. हे नवजेला असे ठेवलेले होते मित्रांनो. आता चालू मित्रांनो आमची खोपी बघण्यासाठी. माळावरच्या वावरात वडील झोपायला येत असतात, कारण रानडुकराचा खूप त्रास आहे मित्रांनो यासाठी. इथं आपली शाळू ठेवलेली आहे मित्रांनो. कंस खोडणं चालू होते. आता झालेलं आहे मित्रांनो कंस खोडणं. मग आता आलो मित्रांनो. चला तुम्हाला वडिलाची खोपी दाखवतो. ते तिथं झोपतात आणि ते माझ्या वडिलांनी बनवलेले, खूप सिस्टमॅटिक बनवलेले मित्रांनो. चला आत नेऊन तुम्हाला दाखवते ती. असं काय मित्रांनो भारी आहे ना जुगाड. याच्यात आपल्याला चुकाट्याचं कायच बेव नाही मित्रांनो. मस्त वर झोपल्या जाते, खाली झोपायची गरज पडत नाही. मी पण थोडं बसलोय तिथं.
मग लगेच वडिलांनी आवाज दिले तर मी लगेच गेलोय वडिलांकडे. इकडे सुद्धा भुईमुग आहे मित्रांनो आपला थोडंसं. आपले कंपाऊंड आहे मित्रांनो, चौकून काठी लावलेले त्याच्यात तिथून बाहेर आलोय मी. आता चाललोय वडिलांकडे.